होईल. धावाचार आला ना तो आई जन्नी भवानी माता चषकाचा दमदार रुबाबदार बहारदार सदाबहार चौकार 4 रन्स सामना केला. आयोजन कमिटीचा खरपूस समाचार घेतलाय चरण गावच्या 32 शिराळकरांनी. मैदानाच्या आतमध्ये चरण टीमचे हे खेळाडू नाव आहे सुजित. एक मोठं नाव आहे. अनेक काळ कालखंड याही पठ्ठ्याने गाजवलाय. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असो 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट असो या ठिकाणी या खेळाडूने फार नावाची चर्चा उभारली आहे. मात्र चर्चा होईल. गोलंदाजही कमी नाहीये. नाव आहे तुषार. हो यावेळी अनतोडक बाउन्स खऱ्या अर्थाने व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक बाउन्सही या ठिकाणी पंचाने दंडात्मक कारवाई केली आहे. तुषार या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्या जे पॉवर प्लेचे षटक फ्युचर ऑफ द टीम खांबील चोरगे म्हणजे येणारा भविष्य काळ या खेळाडूच्या अवतीभोवती फिरतोय. फलंदाजी सुंदर करतो. गोलंदाजीमध्ये वेगळी धार आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय ओव्हर द विकेटने. हो यावेळी शॉर्ट पुल होतोय सक्सेसफुल. बॉल चाललाय 32 गुल सरळ सीमारेषे पार. षटकार 6 धावा. सुजित या नावाची चर्चा या नावाचं वादळ ज्यावेळी मैदानात घोंगावा घातलाय ना खऱ्या अर्थाने या पठ्ठ्याने 32 शिराळकरांना प्राऊड फील केलाय. धावसंख्येकडे भर पडली तर धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले. तुषार कमबॅक करावा लागेल. वाईड यॉर्कर मात्र यावेळी खोलवरचा बॉल बॉकहोलमध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 12 धावा. प्रकाश कदम आणि धोंडीबा कदम यांची या स्पर्धेकडे विशेष करून नजरा राहिल्यात या मॅचकडे. तुषार यावेळी बागपूड वरती गेले. स्वरखट कमालीचा प्रहार. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अजय हाही कमी नाहीये. अजय नायकवडी या नावाचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी आलाय ना त्याने सूत्र आपल्या हाती घेतलेत. मी अनेक वेळा पाहिलंय. त्याने सांगितले माझ्या मनामधली हिम्मत आणि मनगडातली शक्ती ही मी नेहमीच परिचय दिलाय आणि मनातली ताकद आणि मनगडातली ताकद त्यांनी दाखवली आहे. ध्यास घेतलाय. धावसंख्या उच्चांक उभारण्याचा जाऊन पोहोचलेली धावसंख्या 16. 4 बॉलचा खेळ संपलाय. आता मात्र काय करावं लागेल तुषारला इथे व्हेरिएशन करावं लागेल. स्लोवर 1. हो यावेळी मात्र पिक केला. पिकअप शॉट पाहायला मिळाला. डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक मॅग्निफिसंट षटकार आलाय. यात 6 धावेने धावसंख्येला भर पडली आहे. असं म्हटलं जातं ना की दिल बडा है ना तो दोस्त बनते हैं अगर जिगर बड़ा है ना तो दुश्मन बनते हैं और हम दम रखते हैं दोनों ही बाजुओं में मेहनत रखते हैं. मैदानाच्या आतमध्ये मेहनत केली आहे. ताकद दाखवली आहे आणि धावसंख्येला बोहरले. चरण या गावच्या खेळाडूने एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला सुजित. हो यावेळी मात्र ऑन साइडला खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मधून बॉल चाललाय फाईन लेगला आणि तिथे मात्र मिळतील धावा. एका ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 23 धावा. आता मात्र कमबॅक करावं लागेल. मी म्हणेन ना आता मात्र गोलंदाजीची शैलीकडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी जादूगार येईल फिरकीचा का संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये येतील. यासाठीच संदीप आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहा संदीपही कमी नाही आहेत. गोलंदाजीची एक वेगळी धार आहे. गोलंदाजीमध्ये एक वेगळी शैली आहे. संदीप ज्यावेळी गोलंदाजीसाठी आलेत ना ब्रेक थ्रू देऊन गेलेत. हा त्यांचा इतिहास राहिलाय. इतिहास हा नेहमी काळाच्या पाठीमागे गेलेला असतो. मात्र फ्युचर काय घडेल. चरण टीम कमी नाहीये. आघाडीचे फलंदाज आक्रमक झालेत. यांच्या पायामध्ये बेड्या ठोकायच्या आहेत. यांना व्यसन लावायची आहे. चर्चा याच बाबीची राहिली आहे की लगाम कोणाच्या हातामध्ये येईल फलंदाज की गोलंदाज. या दोन्ही खेळाडूंचं नातं फार खट्याळ आणि लबाड आहे. याच बाबीकडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाज निघालेत. संदीप कदम इन ऍक्शन मध्ये ओव्हर द विकेटने. हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली कॅच कॅरी करेल का. ओ इथे कॅच ड्रॉप झाली आहे. मी म्हणलं होतं संदीप कदम ज्यावेळी आलेत ना त्यांनी ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे निष्काळजीपणाने धावा मिळाल्या त्या 4 आणि 4 धावेने धावसंख्या 27 या आकड्यावरती.
27 रन्स. पहा 12th मॅन थोडासा एक्साइटमेंट पाहायला मिळालं. जवळजवळ विकेट हा मिळालाच होता, मात्र नशिबाची साथ ही त्यालाच मिळते जो बहादूर असतो. बहादुरों का साथ हमेशा किस्मत देती है आणि इथे किस्मत मिळाली आहे. किस्मत के फैसले चर्चा होईल, या बाबतीत चर्चा करूया आपण. हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इंट्रोडक्शन मध्ये येईल का, कॅरी करेल का? इथे विकेटचं पतन. पुन्हा एकदा संदीप कदम इंट्रोडक्शन मध्ये आले आणि त्यांनी मिळवला ब्रेक थ्रू. पहिला फलंदाज अजय, माफ करा सुजित, बॅक टू द पवेलियन. पहा खऱ्या अर्थाने धोंडीबा कदम साहेबांनी पाहिलं, टाळ्यांचा गजर त्यांच्या हातामधून आपसूक आला. त्यांनी सांगितलं आयुष्यात वादळ तुमचे मार्ग बिघडवण्यासाठी येतात, असं नाही, काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला येतात, मात्र आलेली वादळ मात्र तुमचा मार्गही मोकळा करतात. आणि पहा वाईटाचं गवत आपोआप उगवतं, चांगलं जर उगवायचं असेल तर पेरावं लागतं. हा इतिहास आहे. आपण शेतकरी पुत्र आहोत आणि पहा हा इतिहास आपण सातत्याने पाहिलाय. इथून पुढे आता मी मगाशी म्हटलं संदीप कदम ज्या ज्या वेळी आले ना त्यावेळी त्यांनी ब्रेक थ्रू दिलाय आणि हा इतिहास आहे आणि तो इतिहास त्यांनी सातत्याने पुढे परिवर्तित केलाय. आणि आता मात्र तिसरा बॉल संदीप स्ट्राइक एंड वरती असतील. निखिल यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. संदीप गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेत ओव्हर द विकेटने. हो भन्नाट वेग, लेग ब्रेकचा मारा, हीच ओळख राहिली आहे या गोलंदाजाची. त्याने दाखवलंय षडयंत्र अशा पद्धतीने रचाना की समोरच्याला डावपेच करण्याआधी त्याच्या डोळ्यामध्ये ती ठोस दिसली पाहिजे. पहा डोक्यातले डाव वेगळे, डोळ्यातले भाव वेगळे, नजरेतले काव वेगळे. मैदानाच्या आतमध्ये डावही बदलावा लागेल आणि भावही बदलावा लागेल, हीच ती रणनीती आहे. गोलंदाज निघाला संदीप. हो फटका फसला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. कॅचचा एफर्ट्स होता, मात्र पहा इथे अडवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. 2 धावा तर कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 29. एफर्ट चांगले होते, दूरवरून ते आले, त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या आवाक्या बाहेर होता, त्यांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न, मी म्हणून जवळजवळ 4 धावा त्या क्षेत्ररक्षकाने वाचवल्यात. संदीप पुन्हा निघालेत. हो यावेळी फटका फसला, बॅकवर्ड वरती गेलेत, कट करण्याचा प्रयत्न पंच केला, बॅकवर्ड पॉइंटला. धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे आणि धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1.5 बॉलचा खेळ संपलेला आहे. पहा असं म्हटलं तर ना आहे जोर ज्याच्या मनगडात, कामात सदैव त्याच्या उभारी आहे, तोच गाठतो शिखर ज्याच्यात संयमाची न्यारी आहे. संयम फार महत्वाचा आहे. इथे संयम ठेवलाय. हॅव अ पेशन्स. पहा इथे स्विंग आणि मिस, डॉट बॉल, म्हणजे जी सरासरी पहिल्या ओव्हर मध्ये 22ची होती ना ती आता सरासरी येऊन पोहोचले 15 रन पर ओव्हर. म्हणजे आता आपल्या टप्प्यामध्ये कार्यक्रम होणार की काय हाही प्रश्न खांबिल चोरगे संघाकडे नजर आहेत. बॅटिंग स्टेट त्यांची मजबूतीचा पक्ष राहिलाय. अरुण कदम सारखा एक मोठा फलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहे, तुषार सारखा एक फलंदाज आहे, त्यांच्याकडे चांगला आता गोलंदाज आहे जो लेग ब्रेकचा मारा करेल आणि ते आलेत इन ॲक्शन मध्ये. नाव आहे अरुण कदम. मित्रांनो या खेळाडूकडे पहा, टीव्ही स्क्रीन वरती ज्यांचं आगमन झालंय या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील. पहा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी नेहमीच सांगितलंय की करू तोडफोड संकटांची सारी, तू शब्द साधा टाकून बघ. इथे मित्रा एकटं कोणी नाही, संघर्षात तुम्ही एकटे असतात. हो पहा लेग ब्रेक, खऱ्या अर्थाने लेग स्टंप वरती हात आलेला हा बॉल. अरुण कदम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे घोंगावा घालण्यासाठी सुरुवात झाली आहे. जो अजय पहिल्या ओव्हर मध्ये अटॅक करत होता ना तो आता डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेलाय. याच बाबीची चर्चा होते. हो हाही फट्टा कमी नाहीये. त्याने सांगितलं अरे छापावा इतिहास आपुला, इतका आपला इतिहास भारी आहे, गडी कर्तृत्ववान आहे, त्याची मात्र लीलया लय पार आहे. कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बंडर लाईनच्या बाहेर आला ना तो एक दमदार षटकार. याच बाबीची चर्चा राहिली आहे. त्याने पाहिलं पहिल्या बॉल वरती लेग स्टंप वरती मारा केला जातोय आणि तदनंतर फ्लिकचा फटका, अनदर फटका, मोठा फटका आहे. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, 1 हँडेड कॅरी करतील. एकच धाव पाहायला मिळाली आणि बॅकअपही पाहायला मिळाला त्या ठिकाणी. वेल इथे
धावसंख्येला भर पडली आहे. धावसंख्या 37. पहा अनेक वेळा अरुण कदम यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहा चर्चा होते. अरुण कदम यांच्याकडे पाहिल्यानंतर मी एवढंच म्हणेन, उठणार नाही बोट आपल्या अनुपस्थितीमध्ये. इतकं कर्तृत्व शानदार असलं पाहिजे. असं कर्तृत्ववान हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येत असताना पंचांनी सांगितलं हा डेड डॉट बॉल आहे का? नाही, इथे व्हाईट बॉल असा कॉल आला. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. पहा त्यांनी सांगितलंय की कर्तृत्व आपल्या शिखरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या अनुस्तुतीमध्ये कोणी वार केला नाही पाहिजे. इतकं आपलं कर्तृत्ववान छान पाहिजे. इथे लेग ब्रेकचा मारा, स्विंग आणि मिस. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाकडून झालेली चूक, त्याचा भुर्दंड. अरुण कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ओ यावेळी मिस टाइम आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतील, कॅरी करतील का? ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती. या पट्ट्याने सांगितले अरे उभं ठाकावं संकटापुढे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने हा उभा राहिला त्याने इन ऍक्शन मध्ये सांगितलं अरे संपलो नाही, संपणार नाही. येऊ दे किती अडथळे, मी थांबलो नाही आणि थांबणारही नाही. संघर्षमय योद्धा अरुण कदम मैदानाच्या आतमध्ये मिळवतोय तो विकेट. अजय या खेळाडूचा बॅक टू द पवेलियन. पहा अरुण कदमला आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहिलंय. त्याने सांगितलंय अरे लढाईची धमक ही आपल्या छाताडात असली पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये लढण्याची हिंमत तुमच्या छातीमध्ये असली पाहिजे. दुसऱ्यांच्या पंखावरती बळ देऊन आभाळाची गगनभरारी घेता येत नाही. त्याने गगनभरारी घेण्याचा प्रयत्न केलाय. मैदानाच्या आतमध्ये मात्र निनाई देवी स्पोर्ट चरणचाही कमालीची फलंदाजी राहिली आहे, तेही कमी नाही आहेत. त्यांनीही मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवलेत. गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे, मात्र फलंदाजी एक वेगळी चुणूक आहे. पहा यावेळी मात्र ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी, संदीप कॅरी करेल, डायरेक्ट हिट होईल का? किरण आलेत आणि किरणने पहिल्याच बॉल वरती 2 धावा अंकित केल्या. धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे आणि ती जाऊन पोहोचली आहे सरळ 42. 42 धावा या धावफलकावरती. 40 धावा आहेत का? करेक्शन करा. 42. किरण आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. नॉन स्ट्राइक एंड वरती अमोल फलंदाज आहेत. स्ट्राइक एंड वरती आता मात्र आहेत ते निखिल. डॉट बॉलचा कॉल आलाय. जादुई गोलंदाज फिरकीचा हा बादशाह खऱ्या अर्थाने नेहमीच प्रभावित केलाय. गोलंदाजीची एक वेगळी शैली आहे. राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी येतात. लेग ब्रेकचा मारा. पहा फसवे बॉल. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न शाम होते त्या ठिकाणी. कॅरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलेत. एक धाव नक्कीच मिळाली आहे. आता मात्र डावखुरे हाताचा फलंदाज अमोल आलेत. अमोल नायकवडी. खऱ्या अर्थाने विशाल भाऊ यांच्याही नावाची आठवण होते. संदीप बबलू पाटील असतील, त्याचबरोबर प्रतीक दादा असतील, प्रतीक पाटील असतील, विजय पावले यांच्या अनेक 32 शिराळ्यामध्ये ज्यावेळी आम्ही समालोचनासाठी जातो त्यावेळी या सर्वांचीच नावं आम्ही आवर्जून घेतो. संदीप पाटील असतील, त्याचबरोबर आम्ही चेतन दादा असतील, त्यांचंही नाव प्रामुख्याने घेतो. या सर्वच व्यक्तिमत्वांनी नेहमी भरभरून प्रेम केलंय आमच्यावरती आणि आमचे ग्रामीण क्रिकेटमधले नक्कीच त्यांचंही नाव उल्लेख आम्ही या ठिकाणी करू. मात्र पहा यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॅकअप मिळालाय. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील आम्ही कंप्लीट केली आहे. आम्ही अमीर भैया मुलांनी यांचंही नाव घेऊ. आम्ही त्याचबरोबर उमेश बडेकर यांचंही नाव घेऊ. आम्ही तदनंतर मात्र दीपक शेट्टी यांचंही नाव घेऊ. या सर्वांनीच भरभरून असं प्रेम आमच्यावरती केलंय. प्रमोद पाटील असतील, यांचंही नाव उल्लेख आम्ही या ठिकाणी करतोय. हेमंत दादा असतील, सर्वांनीच प्रेम केले. मात्र यावेळी पहा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. यस इट इज व्हेरी वेल कॅच जज केली आहे आणि पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी सांगितलंय फलंदाज होईल बाद. अमोल बॅक टू द पवेलियन. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या आणि आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात. म्हणजे 42 ही धावसंख्या. येस 45 हा आकडा आपल्या समोर पाहायला मिळालाय. 45 हा धावसंख्येचा आकडा आपण पाहतोय. चर्चा याच बाबीची राहिली आहे. आपण चला पुढील मॅचच्या टॉस कडे जाऊया. टीम वाळणे 11 अगेन्स्ट श्री
चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव या टीमला आम्ही या ठिकाणी कॉल करतोय. चला बोरगाव अगेन्स्ट Y11 या दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही हा कॉल देतोय. आपण यायचं आहे टॉससाठी. संजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या फलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील. शेवटचा बॉल या इनिंग मधला. किरण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो बॅकवर्ड वरती गेले. पंच केला. स्वीप कव्वामध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो आणखी एक दमदार चौकार. या चौकाराने धावसंख्येकडे भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सर्व 49 म्हणजे उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 50 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपण जाऊया टॉस साठी जिथे दोन टीम मध्ये केली जाईल टॉस. Y11 अगेन्स्ट श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव म्हणजे एक टीम KSK महाबळेश्वरची तर एक टीम वाई तालुक्यातील. या दोन टीम मध्ये होणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. तर विनंती असेल KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सन्माननीय उपाध्यक्ष काशीनाथ सकपाळ यांना विनंती करतो आपण यायचं आहे. Y11 संघाचा संघनायक आणि चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव संघाचा संघनायक या पण नाणेफेकीसाठी. चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगावचे संघनायक आहेत. Y11 टीमचे संघनायक आपण या आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सन्माननीय ठिकाणी उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. तर सन्मान्य अतिथी काशीनाथ दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. Y11 टीमचा संघनायक तेजस भोसले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव संघाचे संघनायक सुरेश वाडकर. सन्मान्य अतिथी KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या ठिकाणी उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कॉलिंग करतात Y11 टीम. टॉस जिंकलाय तो मात्र चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीम. 4 षटकांची मॅच. प्रथम आपण काय घेणार आहोत? प्रथम क्षेत्ररक्षण आम्ही 4 षटकांचं सत्र असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले. किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी संघाला? असं काही टार्गेट नाही पण जे होईल ते आमच्यासाठी बेस्टच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले 30 सर्कलचा निर्बंध. कोणता गोलंदाज ब्रह्मास्त्र म्हणून त्याचा वापर करणार? नक्कीच दशरथ वाडकर वाई एक्सप्रेस. नाणेफेक हरलेत परंतु मॅच हरलेले आपल्या वाटेला आले. प्रथम बॅटिंग. 4 षटकांची मॅच. किती धावसंख्येचं लक्ष आपण सेट करणार आहात? 40 ते 50 धावांचं आव्हान ठेवू समोरच्या संघाचं. सध्या असलेला संघ त्याच्यामध्ये काही परिवर्तन नाही. सध्या मी आमच्या गावच्या 2 टीम होत्या पण आता एकत्र आहे आम्ही. यापूर्वीची कुठली स्पर्धा जिथे आपला संघ पारितोषिक पटकावलं अशी स्पर्धा? कारण 2 महिने आम्ही आरामच केलाय. आजच आलोय नवीन. एकंदरीत आयोजन आपण पाहतो एक जावलीमधील देखील संघ प्रत्येक असोसिएशन मधील संघांना खेळवण्याचा मानस अरुणोदय कदम यांच्या पूर्ण प्लॅन बद्दल काय सांगाल? आयोजनाबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल बोलायला तर काहीच नाही आहे. त्याचं आयोजन असलं की तो एकमेव असा माणूस आहे की तो सगळं करतो एकटा. त्याला कोणाची गरज नाही लागत. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला देऊया. मॅच मात्र रफ अँड टफची होईल. एका बाजूला Y11 टीम, एका बाजूला श्री चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव टीम. या दोन टीम मध्ये बॅटर मात्र रंगेल नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु मॅच मैदानाच्या आतमध्ये कांबिल चौगे टीम लक्ष्याचा पाठलाग करेल. आई जनी भवानी माता चषक 2025 पर्व 9 पात्रा ऐकत राहा. कुठेच जाऊ नका कारण स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची कांबिल चोरगेची अरुणोदय कदम टीमची. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे KSKचा एक गोड आवाज शैलीजी जाधव सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या या ठिकाणी सन्माननीय सचिव संतोषजी सकपाळ साहेबांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. स्वागत आहे आपलं, मनपूर्वक स्वागत. यस शैलेजी जाधव, थँक्यू सो मच. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल फसला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पाठमोहरा करतात. काय घडलंय? ओ इथे कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या बॉल वरती धावा अंकित केल्या गेल्या. त्यातून
आपण पाहिलं ना फलंदाजीसाठी अरुण कदम या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालण्यासाठी सुसज्ज झालेला आहे. याच मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने आक्रमक खेळीची अनेक विक्रम नोंदवले आहेत. मात्र पहा जिथे आपण टीम श्री निनाई देवी स्पोर्ट चरण या टीमकडेही नजरा वळवल्यात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय. हो यावेळी भन्नाट वेग. हा गोलंदाज कमी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये भल्या भल्यांना त्याने पाणी पाजलंय. पहा यावेळी पहिल्या बॉलवरती मिस कॅच झाला, मिस ड्रॉप झाला आणि दरम्यान मात्र दुसऱ्या बॉलवरती त्याने कमबॅकही केला. धावसंख्येमध्ये भर पडली आहे आणि धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. हो हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालाय. पंचांनी सांगितलंय हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली गेली आहे. अरुण कदम या मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे पाहिल्यानंतर मी एवढंच म्हणेन, अरे तमाशे तो होते रहेंगे, अरे तमाशे तो होते रहेंगे, तू परवा न कर, तेरा किरदार बेदाग रहे, यही तू कोशिश कर. मैदानाच्या आतमध्ये किरदार फार महत्वाचा आहे आणि तेच करत असताना हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो येईल. ओ इथे कॉलिंग चुकलं आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाजाचा हा कॉल होता. त्याने न पाहता मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई केली. आपण पाहिलं ना तर संदीप बॅक टू द पवेलियन. शून्याचा चष्मा घालून ते पवेलियन एंडला निघून गेलेत. मोठा हादरा. आता मात्र न्यू बॅटर येईल. इंट्रोडक्शन मध्ये नाव आहे तुषार. याही फलंदाजाकडे नजरा वळवल्यात. संदीप निराश आहेत, स्वतःवरती नाखुश आहेत. त्यांना फलंदाजी करणं गरजेचं होतं, मात्र पहा ते आउट झालेत. हा क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फार सुंदर राहिलंय. चला अजय यांच्यावरती प्रहार करावे लागतील. 50 धावांचं टार्गेट आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 47 ची गरज आहे. हो यावेळी ऑन साईडला मिड विकेटला प्रोडक्शन नाहीये. बॉल चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो दमदार चौकार. अरुण कदम मैदानाच्या आतमध्ये आलेत. अरुण यांच्याकडे नजरा वळवल्या गेलेत. मी मगाशी म्हटलं ना परवाना कर तू तमाशे होते रहेंगे, तू बस अपना किरदार बेदाग रहे, यही सोच. ओ यावेळी फटका उडवला, लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे मात्र कॅच मिस झाली आहे. पहा इथे नॉन स्ट्राईक एंड वरती येतील. धावसंख्येमध्ये भर पडली. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. एक फलंदाज बादही झालेत. अरुण यांच्याकडे नजरा वळवल्यात मात्र तुषारही कमी नाहीयेत. तुषारकडेही नजरा वळवल्या जातील. एक वेल ॲथलिक आहे. मैदानाच्या आतमध्ये अनेक काळ याही खेळाडूने गाजवलाय. ओ डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कॅरी करेल झेल. संपलाय. तुषार यांचा खेळ बॅक टू द पवेलियन. सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक मैदानाच्या आतमध्ये अडचणीचा सामना करावा लागतोय. तुषार मैदानाच्या आतमध्ये गेले. शाळेमध्ये जसे हजेरीचा क्रमांक लावावा तशा पद्धतीने ते गेले आणि ते मैदानाच्या आतमध्ये परतता येत आहेत. आता मात्र आलेत ते गणेशकडेही नजरा वळवल्या जातील. मात्र अजय नायकवडे यांची गोलंदाजी लाजवाब राहिली आहे. या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक करून दिलाय. महत्वाचे पहिले आघाडीचे फलंदाज त्याने पहिल्या ओव्हरमध्ये बाद केले आहेत आणि आता मात्र समीकरण आलंय 18 बॉल आणि 42. अरुण कदम नावाचं संकट तुमच्या समोर उभं आहे. या संकटाला जितक्या लवकर तंबूचा आसरा दाखवाल ना मॅच आपल्या पट्ट्यामध्ये घेऊन जाऊ शकता. हा फलंदाज तो असा आहे या मॅचची काया पलट करू शकतो. त्याच्याकडे ती धमक आहे. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज अनुज नायकवडी. दत्तादादा थँक्यू. अनुज एक ग्रेट प्लेयर आहे. अनुज यांची गोलंदाजी नेहमीच चांगली राहिली आहे. एक लेग ब्रेकचा मारा करणारा गोलंदाज आहे. व्हेरिएशन ही त्याची ओळख आहे. या गोलंदाजीच्या अगेन्स्ट अरुण यांची रणनीती. हो या पहा याच रेंजमध्ये गोलंदाजी तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल. व्हेरिएशन काटाकीर गोलंदाजी राहिली आहे. नेहमी अनुज नायकवडी
अग्रेसर राहिलेत फलंदाजांना बीट करण्यामध्ये आणि ते याही वेळी यशस्वी राहिलेत. अनुज नायकवडी 32 शिराळ्याचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव घेतली आहे. धावसंख्येला भर पडली आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 16. तुम्हाला बनवायचे आहेत 41. स्ट्राईक एंड वरती गणेशकडे नजरा वळवल्या जातील. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. याच नजरेकडे नजरा भावने पाहिलंय. वाईट +1 अशा 2 धावा इथे अंकित केल्यात आणि 2 धावेने धावसंख्या आता येणारे बॉल शिल्लक आहेत 16. तुम्हाला बनवायचे आहेत 39. धावसंख्या 11 या धावफलकावरती लगावल्यात. हो यावेळी पहा फटका फसला. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काय घडले मैदानाच्या आतमध्ये एकच धाव घेतली. गणेश यांनी मात्र किमया केली आहे. येणारे बॉल आता शिल्लक राहिलेले आहेत ते 15. तुम्हाला बनवायचे आहेत 38. 15 बॉल 38चं समीकरण. 15 बॉल 38चं इक्वेशन. अरुण स्ट्राईक एंड वरती आहे. मोठा प्रहार या ओव्हर मध्ये मस्ट आहे. हो यावेळी अलॉंग द कार्पेट व्ही झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ वरती येतील. कॅरी करतील. थ्रो करतील. धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे सरळ 13. म्हणजे अजूनही 37 धावांची गरज आहे. 37. 14 बॉल आणि 37 ची गरज आहे. या बॉलच्या पाठीमागे मोठा प्रहार मस्ट आहे. गणेश फलंदाजीसाठी आले आहेत. गणेशही कमी नाही आहेत. गणेशकडे ताकद आहे. धमक आहे. कौशल्य आहे. क्षमता आहे. कॅलिबर आहे. मात्र त्या कॅलिबरला सत्यात आणावं लागेल. परावर्तित करावं लागेल. प्रयत्न यावेळी तोच राहिला होता. पहा इथे वेल लेफ्ट केला आणि अनुज नायकवडी यासाठी ओळखले जातात. लेग ब्रेक अप ब्रेक ही त्यांची एक वेगळी ओळख आहे. जादुई गोलंदाज. हा गोलंदाज तुम्ही खेळून काढला ना मग नंतर तुमच्यासाठी संधी आहे. मोठे प्रहार करण्याची एक मोठी संधी मिळू शकते. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल यॉर्कर लेंथ. शेवटचा बॉल म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या पाठीमागे धावसंख्या 13. येणारे बॉल 12. तुम्हाला बनवायचे आहेत 37. आता मात्र अरुण कदम या नावाकडे नजरा वळवल्या गेल्यात. अरुण कदम मैदानाच्या आतमध्ये. अरुण कदम यांच्याकडे पाहिलंय आणि प्रकाशदादांच्या नजरेतून एक बाब आम्हाला नेहमी पाहायला मिळाली. प्रकाशदादा आणि धोंडीबा कदम यांनी सांगितलंय आईना क्या देगा तुम्हें तुम्हारी शख्सियत की खबर. प्रकाशदादा अरुणसाठी आपल्यामधल्या ज्या भावना आहेत. आईना क्या देगा तुम्हें तुम्हारी शख्सियत की खबर. मैदान के अंदर जब आ जाते हो ना तो खेल बिखरता है और बहरता है. ये आप लाजवाब हो. लाजवाब असा खेळाडू आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील ते संजय नायकवडी आहेत का. यस संजय नायकवडी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. संजय आता मात्र संजयकडे नजरा वळवल्या गेल्यात. संजय इथून पुढे काय स्ट्रॅटर्जी वापरतील अगेन्स्ट द अरुण. अरुण डेंजरस बॅट्समन आहे. त्याची दखल घ्या. फार मोठा घातकी फलंदाज आहे. लगातारचे षटकार ठोकण्यासाठी अनेक वेळा त्याने नाव कोरलंय. मात्र इथून पुढे 12 बॉल आणि 37 ची गरज. पहिलाच बॉल बी हिट केला. अरुण कदम यासाठी ओळखले जातात. त्याने सांगितलंय अरे तालीमे दी नाही जाती परिंदो को. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. पंच काय सांगतायत हा कॉल महत्वाचा आहे आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज अरुण बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा. खऱ्या अर्थाने संजय नायकवडी यांच्या बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. मैदानाचं ते झोन निवडलं जे सर्वाधिक लांब आहे आणि तिथे कॅरी केला गेला तो झेल आपण पाहू शकतो. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत हा चित्र पाहिलं गेलं. खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर असा कॅच कॅरी केला आणि अरुण कदम यांचा खेळीचा अंत झाला. आता मॅच थोडीशी फसली आहे. पार्थ आलेत. पार्थ आता इथून पुढे संधी आहे पार्थलाही आपल्या नावाचा डंका वाजवण्यासाठी. हो यावेळी पहा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे आली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. बनवायचे आहेत 36. 10-36 ची मॅच.
पार्थ. हो यावेळी मात्र डिपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील आणि किती धावा घेतल्या जातील. डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळाल 1. पहा इथे 9 बॉल आणि 35 ची गरज. 9 बॉल्स रिमेनिंग 35 मस्ट निडेड आहे. या 3 बॉल वरती 3 षटकार. मॅच मधली कहाणी बदलू शकते. पार्थ हे नाव मैदानाच्या आतमध्ये आले. पार्थ मैदानाच्या आतमध्ये मार्गदर्शन दाखवावं लागेल. इतिहास रचला गेलाय पार्थ या नावाच्या पाठीमागे. ओ यावेळी लॉफ्ट केला. एरियल रूट दिला गेला. डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. मैदानाच्या आतमध्ये चमकायला असं म्हणती सारेच काही सूर्य नाहीत. त्यासाठी तापावं लागतं. फक्त मोजून दिवस नाही काही होत. मनी वादळ घेवावं लागतं. घामाचे डोंगर झिजवावे लागतात आणि इथे घामाचा डोंगर झिजवला. कम्मालीचा षटकार ठोकला. येणारे बॉल आता 8-29 ची गरज. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. ओ इथे दुसरी धाव चतुर्थीने घेतली गेली आहे का. पंचांकडे दाद मागितले. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. गणेश बॅक टू द पवेलियन. आता येणारी मॅच 7 बॉल आणि 28 ची गरज. पार्थ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. डिक्लेअर झोन मध्ये येणारे बॉल 6 बनवायचे आहेत. 27 धावा. 23 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. टीम चला थोडंसं स्पीडअप द्या. बॉल द्यायचा पंचांपर्यंत. चला जुना बॉल द्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या. सहा बॉल 27 ची गरज. स्ट्राइक एंड वरती निवाडा. नाव आहे सुभाष. सुभाष आलेत. 6 बॉल 27 ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आहे गणेश. चला गणेश दादा थोडंसं स्पीडअप घ्या. बराच वेळ झाला. अजून 2 मॅच आहेत ज्या 4-4 ओव्हरच्या आहेत. तदनंतर मात्र अजून जवळजवळ 7 ते 8 मॅच इथून पुढे होणं बाकी आहे. थोडीशी घाई करूया. हो यावेळी फटका जोरकस आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिले गेले. 1 धाव घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत. 26 पार्थ मैदानाच्या आतमध्ये आहेत. आत्मविश्वास पार्थला आहे की या 5 बॉलच्या पाठीमागे 26 धावा बनवण्याची धमक मी ठेवू शकतो. आडाक तो करेल का. हो यावेळी पहा लेग स्टंपचा मारा केला गेला आणि गणेश दादा नेहमी ज्यावेळी लेग स्टंप वरती बॉल पिचिंग होतो ना तो ब्लाइंड स्पॉट असतो फलंदाजाचा आणि तिथे अनेक वेळा आम्ही पाहिलंय पंच फलंदाजाला बाद देत नाहीत आणि खऱ्या अर्थाने ती संजीवनी असते फलंदाजासाठी. जो ब्लाइंड फटका ब्लाइंड स्पॉट असतो लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा. चर्चा या बाबीची झाली आहे. मात्र येणारी 4 बॉल यावेळी लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत. 25. चला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. पार्थला संधी मिळाली. आता मॅचला लगातारचे 4 बॉल 4 षटकार ठोकून आपल्या नावाचा विक्रम तो करेल का.
हो यावेळी भन्नाट वेग मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळाली आहे. येणारे 3 बॉल आणि 24 ची गरज. 3-24. चला गणेश थोडस स्पीडअप घ्या गणेश. हो यावेळी भन्नाट वेग. पुन्हा एकदा डॉट बॉल. येणारे बॉल 2 आणि बनवायचे आहेत त्या 24. चला थोडस स्पीडअप घेऊया गणेश. यस यावेळी पहा लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या वरून जाणारा बॉल. व्हाईट बॉल नाहीये तर डॉट बॉल आहे. अंतिमचा बॉल 1 बॉल 24 ची गरज. टीम नायकेश्वर श्री निळाई देवी स्पोर्ट चरण या टीमला आपण या मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ त्यांचा राहिला आणि खांबिल चोरो संघ या ठिकाणी फाईट बॅक दिली आणि या फाईट बॅकला सलाम आहे.